वाशिम जिल्ह्यातील संत अवलिया महाराज संस्थान काळामाथा यात्रा महोत्सवामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर डॉक्टर बी.पी. ठाकरे मेमोरियल कंपोनंट ब्लड सेंटर अकोला यांच्या चमूने रक्त संकलन करून शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। यावेळी संस्थानचे अध्यक्ष रामेश्वरप्पा गोंडाळ, संस्थानचे उपाध्यक्ष उत्तमराव नाईक तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, मालेगाव तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार, बार्शी टाकळी तालुका अध्यक्ष रतन आडे, राजू जमदाळे, सागर इंगळे, डॉक्टर ठाकरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता नागेश अवचार, वाशिम। आज दिनांक 25/2/2024 वंचित बहुजन आघाडी अकोला वाशिम मतदारसंघाच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। डॉक्टर बी.पी. ठाकरे ब्लड बँक यांच्या विद्यमानाने आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने इथं ब्लड कॅम्प ठेवण्यात आलेला आहे। रक्तदात्यांनी इथं अवलिया महाराज संस्थान इथे येऊन रक्तदान करावे अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी विनंती करतो। वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुका व बार्शी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम ते अकोला या मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी अवलिया महाराज संस्थान काळामाथा येथे भव्य यात्रा असते। त्या यात्रेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून जे आजारी गरजू रुग्ण असतात त्यांना वेळेमध्ये रक्त मिळाले पाहिजे व त्यांचा प्राण हा वाचला पाहिजे। या हेतूने या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तरी जास्तीत जास्त तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा व आपलं रक्तदान द्यावं। धन्यवाद।